नमस्कार, लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुगंधी, मसालेदार आणि स्वादिष्ट अशी मटण बिर्याणी, तसेच मटण सूपही बनवणार आहोत। संपूर्ण रेसिपी मी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे, त्यामुळे ज्यांना बिर्याणी शिकायची आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी ते बिर्याणीसाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे। 750 ग्रॅम इतका आहे। तुम्ही 1 किलोपर्यंत तांदूळ घेऊ शकता। तांदूळ धुताना हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवायचा आहे आणि अशा प्रकारे तो 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा असतो। त्यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाते आणि तांदूळ मोकळा शिजतो। आता हा तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे। मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलेले आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि एका लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबाचा रस टाकल्यामुळे मटण अधिक मऊ होण्यास मदत होते आणि चवही चांगली लागते। अशा प्रकारे मी 1 लिंबू पिळून टाकत आहे। लिंबूतील मी बिया अगोदरच काढून टाकलेल्या होत्या। आता हे सर्व साहित्य आपल्याला मटणाला चोळून लावायचे आहे आणि मटण आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवायचे आहे। तर ही झाली दुसरी स्टेप। आता तिसरी स्टेप आहे, मी एका जाड बुडाच्या पातेल्यात, ज्यामध्ये 1 किलो बिर्याणी शिजेल असं एक मोठं पातेलं आहे, त्यामध्ये मी 4 ते 5 लिटर पाणी घेतलेलं आहे। पाणी मी मोठ्या गॅसवर उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत मी इथे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत। आता हे कांदे चिरताना देठाकडचा भाग असा कापून टाकायचा आहे। सर्व कांद्यांचा असा देठाकडचा भाग मी कापून टाकलेला आहे आणि कांदा चिरताना एकदम पातळ उभा चिरायचा आहे। आपल्याला हा कांदा तळण्यासाठी वापरायचा आहे, त्यामुळे एकदम पातळ चिरायचा आहे। अशा प्रकारे सर्व कांदा मी एकदम पातळ चिरून घेतलेला आहे। आता याच्यानंतर कांदा कापून घेईपर्यंत आपले इथं पाणी उकळलेलं आहे। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे मीठ टाकायचे आहे। अशा प्रकारे आपण जेव्हा भात शिजवून घेतो तेव्हा मिठाचं प्रमाण जास्त ठेवावे, कारण आपण पाणी ओतून टाकणार असतो। त्याचबरोबर 2 चमचे तूप टाकायचे आहे। 2 चमचे तूप टाकल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे। अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये मीठ, लिंबू आणि तूप या 3 गोष्टी टाकलेल्या आहेत। झाऱ्याच्या साहाय्याने हे सर्व हलवून घ्यायचे आहे आणि अर्ध्या तासापूर्वी जो तांदूळ आपण पाण्यात भिजत ठेवलेला होता तो झाऱ्याच्या साहाय्याने पाणी निथळून या पाण्यामध्ये सोडायचा आहे। अशावेळी गॅस मोठाच ठेवायचा, पाण्याचं तापमान जास्त कमी होऊ द्यायचं नाही। सर्व तांदूळ असा झाऱ्याच्या साहाय्याने मी निथळून पाण्यामध्ये सोडत आहे। सर्व तांदूळ पाण्यात सोडल्यानंतर गॅस मोठा चालू ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती हा तांदूळ आपल्याला बरोबर 10 मिनिटे शिजवायचा आहे। 10 मिनिटांमध्ये हा तांदूळ जवळजवळ 80 ते 90% शिजला जातो। बिर्याणी बनवताना पूर्ण तांदूळ शिजवायचा नसतो, तो असा 10 ते 15% कच्चा ठेवायचा असतो। मी 10 मिनिटे हा तांदूळ शिजवत आहे। मोठ्या गॅसवरच शिजवायचा आहे, अजिबात बारीक गॅस करायचा नाही। हे पहा 10 मिनिटं झालेले आहेत आणि तांदूळ माझा थोडासा कच्चा राहिलेला आहे, नाहीतर शिजलेला आहे। आता या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि एका मोठ्या चाळणीमध्ये मी हा भात नितळत ठेवलेला आहे। भात नितळताना हा पूर्णपणे असा पसरवून ठेवायचा आहे, जेणेकरून तो थंड व्हायला मदत होते आणि त्याची शिजण्याची प्रोसेस हळूहळू कमी होते। आता आपला भात तयार झालेला आहे। याच्यानंतरची स्टेप आहे, एक वाटण करणार आहे। त्यासाठी मी थोडासा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो पण थोडासा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक 1 इंच अद्रक घेतलेला आहे, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। एकदम कमी प्रमाणात ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि ह्याचं आपल्याला पाणी न घालता वाटण करायचे आहे। आता एका कुकरमध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहे, ते सुद्धा अगदी कमी प्रमाणात घ्यायचे आहेत। 1 हिरवी वेलची, 2 लवंगा, 2 मिरे, थोडंसं दालचिनी आणि 1 तेजपत्ता। हे
खडे मसाले टाकल्यानंतर आपल्याला वाटण टाकायचे आहे. तो व्हिडिओ माझा स्किप झाला. वाटण टाकल्यानंतर आपण जे मॅरिनेट करण्यासाठी मटण ठेवलेले होते ते मटण टाकायचे आहे आणि थोडंसं हलवून झाल्यानंतर त्याच्यावरती एक ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ओतून ठेवायचे आहे. आपण जसं नेहमीप्रमाणे मटण वाफवतो त्या पद्धतीनेच ही कृती करायची आहे. अशा प्रकारे 10 मिनिटे मी हे पाणी ताट ठेवून मटण शिजण्यासाठी ठेवलेले आहे. 10 मिनिटानंतर आता हे उकळलेलं पाणी आपल्याला मटणामध्ये टाकायचे आहे आणि कुकरला झाकण लावून बरोबर 2 शिट्या मीडियम गॅसवर करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्या झाल्या की कुकर बाजूला ठेवायचा आहे आणि कांदा तळण्यासाठी घ्यायचा आहे. एका कढईमध्ये मी तेल तापवले होते. तेल चांगले तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मोठ्या गॅसवरच तळायचा असतो. सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि थोडा वेळ कांदा भाजल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने तो हलवायचा आहे आणि हळूहळू कांद्याला असा ब्राऊन कलर यायला लागतो. जसा ब्राऊन कलर यायला लागतो तसा पटापट हलवायचा आहे, नाहीतर कांदा करपण्याची शक्यता असते. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कांद्याचा रंग असा ब्राऊन होत चालला की आपल्याला या स्टेपला कांदा काढून घ्यायचा आहे. जास्त प्रमाणात ब्राऊन करून घ्यायचं नाही, नाहीतर कांदा जळतो. कारण त्याची काढल्यानंतर नितळून काढल्यानंतर सुद्धा शिजण्याची प्रोसेस चालू असते. सर्व कांदा अशाच प्रकारे तळून घ्यायचा आहे. मी 4 बॅचमध्ये कांदा तळून घेतलेला आहे. पहा, माझा कांदा असा तळून मी घेतलेला आहे. कुठेही करपलेला नाही किंवा कच्चाही ठेवलेला नाही. मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि फोकच्या साहाय्याने तो पूर्ण असा मोकळा करायचा आहे. हा तळलेला कांदा मी तेल नितळण्यासाठी एका चाळणीत ठेवलेला आहे. आता ज्या पातेल्यामध्ये मी तांदूळ शिजवलेला होता ते पातेलं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे बिर्याणी बनवण्यासाठी. त्यामध्ये पातेलं गरम झाल्यानंतर जे तळलेल्या कांद्याचं तेल होतं तेच 3 चमचे मी तेल टाकत आहे. 3 ते 4 चमचे तेल टाकायचे आहे. त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. लवंग, दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी आणि चक्रीफूल या गोष्टी टाकायच्या आहेत. कमी अधिक प्रमाणात तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर जिरे टाकायचे आहेत. मी अर्धा चमचा जिरे फोडणीला टाकलेले आहेत. जिरे चांगले फुलल्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते कांदे टाकायचे आहेत. कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतायचा आहे. कांदा थोडा वेळ परततोय तोपर्यंत आपण एक वाटण करून घ्यायचे आहे. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 इंच आलं घेतलेलं आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ह्या 3 वस्तू आधी आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. हे बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले होते ते टोमॅटो टाकायचे आहेत. तसेच 1 वाटी कोथिंबीर घेतलेली होती कोवळ्या देठासहित. कोथिंबीर नेहमी कोवळ्या देठासहित वाटण्यासाठी वापरावी. त्याचबरोबर 1 वाटी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. पाणी घालायचे नाही. सर्व साहित्य मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तोपर्यंत इथे आपला कांदा भाजत चाललेला आहे. अजून चांगला तेलात परतला गेला पाहिजे कांदा. अशा प्रकारे कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटे तेलात भाजायचा आहे आणि त्याच्यानंतर हे वाटण टाकायचे आहे. हे वाटणसुद्धा आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. आता टोमॅटो, आलं, लसूण, पुदिना हे ज्या कच्च्या वस्तू टाकलेल्या आहेत ह्या तेलामध्ये चांगल्या शिजल्या पाहिजेत. त्यासाठी त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो शिजण्यास लवकर मदत होते.
हे पहा, आपल्या वाटणाला हळूहळू तेल सुटत चाललेले आहे. थोडा वेळ परतून झाल्यानंतर काही कोरडे मसाले टाकायचे आहेत. 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे धणेपूड. हे सर्व कोरडे मसाले आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत. कोरडे मसालेसुद्धा छान परतायचे आहेत. आता मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घेऊन हे पाणी आपल्याला ह्या वाटणामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून ते बुडाला चिकटणार नाही आणि अजून चांगले भाजले जातील. तर हे सर्व साहित्य चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचे आहे. 1 मिनिटभर ठेवलेलं होतं. हे पहा, झाकण काढल्यानंतर दिसते आपल्याला छान तेल सुटलेलं आहे. एक छान मसाल्याचा सुगंध दरवळत आहे. तर अशा वेळेस आपल्याला 1 वाटी दही टाकायची आहे. दहीसुद्धा तेलात छान परतायचे आहे. हे पहा, दही आणि मसाला छान एकजीव झालेला आहे आणि त्याला तेल सुटत चाललेले आहे. आता आपल्याला मीठ चेक करायचे आहे. आपण अंदाजाने मीठ टाकतो. कधीही मीठ टाकताना कमी प्रमाणातच टाकावे, नंतर चेक करून मग हवे तेवढे मीठ टाकावे. मला थोडे मीठ कमी होते म्हणून तेवढे मीठ मी टाकत आहे. थोडा वेळ परतत राहायचं आहे. आणि हे पहा, तेल सुटलेले आहे. आता तेल सुटल्यानंतर जे आपले शिजवलेले मटण होते ते त्यामध्ये निथळून टाकायचे आहे. मी मटणामध्ये अर्धा ग्लास गरम पाण्याचा ओतलेला होता आणि जे पाणी होते मटणाचे शिजलेले ते सूप म्हणून त्याचा वापर करणार आहे. मी नेहमी मटण बिर्याणीसोबत असे पौष्टिक आणि चविष्ट सूप बनवते. ते सर्वांनाच खूप आवडते. झाऱ्याच्या साहाय्याने सर्व मटण मी निथळून अशा प्रकारे मी मसाल्यात टाकलेले आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं वाफ द्यायची आहे, जेणेकरून त्या मटणामध्ये सर्व मसाला मुरेल. तर छानपैकी हे पहा, तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारची आपली मटण आणि मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्तपैकी ग्रेव्ही झालेली आहे. छान घमघमाट सुटलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला लेयर्स द्यायचे आहेत. त्यासाठी सर्वप्रथम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना हे मी टाकत आहे. त्याचबरोबर तळलेला कांदा टाकायचा आहे पसरून. कोथिंबीर आणि पुदिना जरा जास्त प्रमाणातच टाकावा, त्याने छान सुगंध येतो आपल्या भाताला. त्यानंतर हे टाकून झाल्यानंतर वरून आपल्याला शिजलेला भात टाकायचा आहे. जेवढा भात शिजवून घेतलेला होता त्यापैकी अर्धा भात पहिल्यांदा टाकायचा आहे. अर्धा भात टाकून झाल्यानंतर असा पसरवायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला कोथिंबीर, पुदिना टाकून घ्यायचा आहे. तसेच तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. हे पहा, छान पसरवून झालेला आहे. तळलेल्या कांद्याने एक छान टेस्ट येते बिर्याणीला, खमंगपणा येतो. तर पुन्हा त्याच्यावरती जो राहिलेला संपूर्ण भात आहे तो टाकून घ्यायचा आहे. गॅस बंद ठेवायचा म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. आता हे सुद्धा सर्व झाल्यानंतर आपल्याला पुन्हा राहिलेलं सर्व कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा हे पसरवून टाकायचे आहे. हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला 4 ते 5 चमचे तुपाचे टाकायचे आहेत. कोणी यामध्ये केशर टाकलेलं दूध घालतं, पण आम्हाला ते आवडत नाही म्हणून मी नाही टाकत. तर सर्व लेयर देऊन झालेले आहेत. झाकण ठेवायचे आहे, गॅस चालू करायचा आहे आणि टोपावरती एक वजन ठेवायचे आहे आणि 10 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला याला दम द्यायचा आहे. तर तिकडे दम द्यायचा चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला मटणाचे सूप दाखवत आहे.
जे मटण शिजवताना मी थोडासा मसाला टाकलेला होता, थोडं पाणी टाकलेलं होतं, त्याचं हे सूप तयार झालेलं आहे. बिर्याणीचा टोप जर वाटत असेल खाली करपण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे एक तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती 10 ते 15 मिनटे हा टोप बारीक गॅसवर ठेवायचा. आता 15 मिनटानंतर बघा माझी बिर्याणी तयार झालेली आहे. गरमागरम मटण बिर्याणी तयार झालेली आहे. मटण बिर्याणीची खरी मजा घ्यायची असेल तर तिच्यासोबत गरमागरम मटण सूप आणि ताजी कोशिंबीर नक्की सर्व करा. या तिन्ही पदार्थांचा स्वाद एकमेकांना उत्तम साथ देतो आणि जेवणाचा आनंद अनेक पटीने वाढतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.